मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। भाजपने ओबीसी उमेदवाराला संधी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। अंबड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 ही जागा अधिकृतरित्या ओबीसी आरक्षित घोषित झाली आहे। मात्र या जागेवर भाजपने ओबीसी समुदायातील उमेदवार न देता ओपन प्रवर्गातील उमेदवाराला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला। यामुळे भाजपमधील ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे। ओबीसी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की आरक्षित जागांवरही ओबीसींना संधी मिळाली नाही तर पुढील राजकीय भविष्याचे काय असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालाय। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही अशीच परिस्थिती उद्भवल्यास पक्षात कार्यरत असलेल्या ओबीसी कार्यकर्त्यांना राजकीय वाव मिळणार की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे। कार्यकर्त्यांचा रोष असा आहे की भाजपच्या झेंड्याखाली सातत्याने काम करूनही उमेदवारांच्या वेळेस संधी मात्र इतर प्रवर्गातील उमेदवारांना दिली जात आहे, ज्यामुळे त्यांचा उत्साह खचतो आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे सुप्रीमो शरदचंद्र पवार यांनी त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारांना प्राधान्य द्यावे। त्यामुळे भाजपातील ओबीसी कार्यकर्त्यांची नाराजी आणखी वाढल्याचे निरीक्षकांचे मत आहे। भाजपच्या स्थानिक पातळीवरील या निर्णयामुळे ओबीसी कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार की नाही हा प्रश्न सध्या चर्चेत आहे। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।